हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग। तर आज संध्याकाळी शूट करतोय ब्लॉग। तर आज आम्ही बनवणार आहे आमरस धिरडे, मराठवाडा स्पेशल रेसिपी आमरस धिरडे। तर आज आम्ही बनवतोय आमरस धिरडे। तर आधी ना मस्त अशी बटाट्याची चटणी करून घेतली होती। तर मुलांना ना अशा पद्धतीने केलेली बटाट्याची चटणी ना खूप आवडते। तर आमरसासंग आम्ही आज बटाट्याची चटणी केली होती। तर घरचे आंबे नव्हते, आमचा बाजारातूनच आणलेला आंबा होता। घरचे पिकायला अजून वेळ आहे, तर नक्की एकदा तुम्हाला घरच्या पण आंब्याचा आम्ही रस करून दाखवू। तर खूप छान झाला होता हा रस। तर आमच्या घरी ना केशर आंब्याचाच रस करते, तर आणि केशर आंब्याचाच रस खायला छान होतो। तर मी रस करत होते तोपर्यंत प्रियांकाने छान असे ना कुरडई पापडी तळून घेतली होती। आणि आमच्या ना जुन्याच कुरड्या आहेत, तर खूप छान अशा आहे ना फुलत्यात पण। आणि खूप छान असा आहे ना घट्टसर रस झालेला होता आपला। तर आमची फॅमिली पण मोठी आहे, 9-10 जण येतं फॅमिली। तर आम्हाला एवढाच रस लागतो। आणि आम्हाला एक दोघांना आहे ना काय होतं, शेवया आवडतात, तर त्या आहे ना उकळून घेतल्या होत्या। आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला धिरड्याची तयारी केली होती। तर धिरड्यासाठी नेहमी ज्वारीचा आणि गव्हाच्या पिठापासूनच आहे ना धिरडे बनवले होते। आणि त्याच्यानंतर मीठ आणि जिरे टाकून मस्त असं आहे ना पीठ आपण धिरड्याला पीठ करतो ना तसं एकदम पातळ करून घेतलं होतं। तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता। आणि त्याच्यानंतर काही चपात्या पण केल्या होत्या, कारण काही जणांना आवडतं, काहींना नाही आवडतं। कोणाला धिरडे आवडते, कोणाला शेवायचं भात आवडतं। तर बाकीच्यांसाठी ना मी छान अशा ना चपात्या लाटून घेतल्या होत्या। आणि चपात्या झाल्यानंतर लगेच धिरडे केले होते। तर खूप छान झाले होते धिरडे आणि मुलांना पण आवडले ते। आणि अभि पण आहे ना 2-4 दिवस झाले तर माझ्या माहेरी गेला होता, आणि शिवांश पण त्याच्या मामाच्या गावाला गेलेला आहे। तर येतीलच अभि उद्या येणारच। आणि स्वयंपाक करूस्तवर आहे ना कधी बाहेर जावं असं झालं होतं, कारण गरमी इतकी होती ना, फॅन जरी लावलं तरी इतकं गरम होत होतं। तर त्याच्यामुळे ना आम्ही सगळे म्हटलो बाहेरच जेवायला बसू। तर जेवायला कोणी नव्हतं, फक्त मुलं आणि आम्ही दोघीच होतो। तर मुलांनी सगळी मदत केली बाहेर घ्यायला, तर त्यांनी घेतलं। तर आजचा मेनू पहा, आमरस, धिरडे, बटाट्याची चटणी, शेवयाचा भात, कुरडई पापड आणि मस्त सकाळचा थोडासा भात होता। तर मुलांनाही ना तो जिरे मोहरीची फोडणी घालून आहे ना परतवला ना, तर तो त्यांना खूप आवडतो। तर भात पण परतवला होता आणि चपात्या। तर असा आजचा आमचा मेनू होता। तर आम्ही सगळ्यांनी बाहेर जेवण केलं। आणि 2-3 दिवस झाले गरमी पण भरपूर आहे ना, बाहेर कधी येऊ असं होतं किचनमधून। तर आणि संध्याकाळी आमचे कोणी सोबत जेवायला नसते, कोणी बाहेर असतं, कोणी उशिरा येतं आणि कोणी लवकर जेवतं। तर नंतर मुलांनी छान अशी ना ड्रॉइंग केली होती, लक्ष आणि गौरीनी। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर गौरीची आणि लक्षची ड्रॉइंग कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।